नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे व्याकरणचा, त्याचं नाव काय? वाक्य यांचा भेद काय आहे? तिचं नाव वाक्य यांचा भेद आणि यांचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे वाक्य यांचा भेद आपण पहिल्या सीझनमध्ये काय बघितले की रचना की दृष्टीचे वाक्याचे भेद बघितले आणि इथे आपण बघणार आहे अर्थ यांची दृष्टी ते वाक्याचे भेद बघणार आहे. तर वाक्य यांच्या अर्थाची दृष्टीच्या वाक्याचे 8 प्रकार आहे. किती आहे? 8 प्रकार दिलेले आहेत. तर चला बघून घ्या यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे दिलेले आहे की कशाप्रमाणे अर्थ की दृष्टीचे वाक्य प्रकार, अर्थाचे दृष्टीचे वाक्याचे प्रकार आपण पाहत आहे. तर याप्रमाणे आपण पाहणार की वाक्य का प्रयोग किसी ना किसी प्रयोजन से होता है. वाक्य यांचा प्रयोग कोणताही प्रयोजन बद्दल ही होऊन जात आहे. उसमें कभी आज्ञा, कभी प्रार्थना, कभी कोई अन्य मनोभाव तो कभी प्रश्न पूछने का भाव होता है. त्यामध्ये कोणताही आज्ञा किंवा कोणताही प्रार्थना किंवा कोणताही अन्य मनोभाव कोणताही प्रश्न विचारून जाणार आहे. इस मोटे तौर पर हम वाक्य का अर्थ कह सकते हैं आणि यांच्या मोठे तोरावर आपण वाक्याचा अर्थ कहू शकतो किंवा सांगू शकतो. तर याप्रमाणे इस दृष्टीचे निम्नलिखित 8 भेटते आणि अर्थाची दृष्टीचे वाक्याचे किती भेद आहे? 8 भेद आहे. किती? 8 भेद आहे. तर इथे वाक्याचे भेद आहे आणि याची परिभाषा किंवा पहचान आहे आणि यांचं उदाहरण इथे दिलेले आहे. तर चला बघून घ्या. पहिलं काय आहे? विधानवाचक. पहिला काय आहे? विधानवाचक. तर यांची परिभाषा बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या. किसी व्यक्ती, वस्तू अथवा स्थिति के विषय में कही सामान्य बात. कोणताही व्यक्ती किंवा वस्तू किंवा त्यांची स्थितीबद्दल कोणताही विषय किंवा कोणताही विषय तर कोणताही सामान्य बात केलेले जाते त्यांना आपण विधानात्मक वाक्य असंही म्हणतो. कळलं? हो. आता आपण यांचं उदाहरण बघणार आहे. तर नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, क व खाकर सो गया. ती जेवण ते खाल्ला आणि झोपला. दुसरा, मोहन बाजार से आ रहा है. मोहन हे जे बाजारातून येत आहे. ग पिताजी वहां बडे आनंद में थे. पिताजी तिथे खूपच आनंदाने राहत होते. आणि इथे घ मैं तुम्हारे फटे जूते की बात समजता हूँ. मी तुमचा फटे जूता यांची बातमी मला समजत आहे. तर याप्रमाणे पहिला विधानवाचक वाक्य झालेला आहे. तुम्हाला काही असं आहेत का जे नाही समजलेलं आहेत? नाही. तर आता आपण दुसरा बघणार. बघा, दुसरा आहे तुमच्या निषेधावाचक वाक्य. काय? निषेधवाचक वाक्य. तर याप्रमाणे इथे यांची परिभाषा आता आपण पाहणार आहे. बघा, इन वाक्यों में किसी क्रिया का निषेध प्रकट होता है. या वाक्यात कोणताही क्रियाचा निषेध प्रकट होऊन जात आहे. उदाहरण, पहिला, मैं नहीं दौड़ सकूंगा. मी आता नाही दौडणार आहे. दुसरा, तुम नौकरी नहीं कर सकोगे. तुम्ही नोकरी नाही करू शकता. तिसरा, किसी ने उसे ये बात नहीं बताई. कोणी त्यांना हे बातमी नाही सांगितलेले आहे. घ मैं पढ़ाई नहीं करता. मी अभ्यास नाही करत आहे. तर याप्रमाणे यांची असं वाक्यभेदाची दुसरं निषेधवाचक वाक्य झालेलं आहे आणि त्यांची परिभाषा पण आपण पाहिले आणि त्यांचं उदाहरण पण. असं काही आहे जे तुम्हाला नाही कळलं किंवा नाही समजलं आहे? नाही, सगळं समजलं. छान. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता तुमच्या समोर आलेला आहे तिसरा. काय आलेला आहे? तिसरा वाचक. कोणचा आहे तिसरा ते आपण बघणार आहे. बघून घ्या. प्रश्नवाचक. तिसरा कोणता आहे? प्रश्नवाचक. इन वाक्य में प्रश्न पूछे जाने का बोध होता है. या वाक्यात आपण कोणताही प्रश्न विचारून जात आहे त्यांचा बोध होऊन जात आहे. तर पहिला काय आहे? क्या तुम खा रहे हो. काय तुम्ही जेवण करत आहे का? तर बघा, याबद्दल आता पहिला बघणार आहे. क्या तुम खा रहे हो. क्या तुम्ही जेवण करत आहेत का? तर याप्रमाणे इथे प्रश्नवाचक चिन्ह दिलेले आहे. दुसरा, तुम कहाँ जा रहे हो. तुम्ही कुठे जात आहे. तर याप्रमाणे इथे पण प्रश्नवाचक चिन्ह दिलेले आहे. ग आपका भाई कहाँ नोकरी करता है. तुमचा भाई कुठे काम करत आहे. तर याप्रमाणे प्रश्नवाचक चिन्ह असंही दिलेले जात आहे. घ आप क्यों झगडते हो. तुम्ही का भांडण करत आहे. तर याप्रमाणे प्रश्नवाचक चिन्ह जेव्हा तुम्हाला कुठे, केव्हा, कोणा असं प्रमाणे प्रश्न विचारून जात आहे आणि त्यासमोर त्यांच्या प्रश्नाचं चिन्ह दिलेले जात आहे त्यांना आपण प्रश्नवाचक चिन्ह असंही म्हणतं किंवा प्रश्नवाचक भेद असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे चौथा, आज्ञावाचक. काय आहे? आज्ञावाचक. इन वाक्यों में आदेश, आज्ञा या निर्देश का बोध होता है. या वाक्यातून आपल्याला आदेश किंवा आज्ञा किंवा निर्देश यांचा बोध होऊन जात आहे.
जसं इथे यांचं आपण उदाहरण बघणार आहे. क बघा, यहाँ मत थुकिये, इथे नाही तुम्हाला थुकायचं आहे. दूसरा, तुम गाओ, तुम्ही गाऊन घ्या. तिसरा, नाना का स्मृती चिन्ह मिटा दिया जाए, नाना यांचे स्मृती चिन्ह मिटवून जात आहे. घ, अब तुम एक दिन खीर खिलाओ, आता तुम्ही एक दिवस खीर खाणार आहे. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की आज्ञावाचक वाक्य जे अशा प्रमाणेही दिलेले जात आहे. कळलं की नाही? हो. आता आपण बघणार आहे विस्मयवाचक. काय बघणार आहे? विस्मयवाचक वाक्य. बघा, इन वाक्यों में आश्चर्य, हर्ष, घृणा, शोक आदि भावों की अभिव्यक्ति होती है. या वाक्यातून आश्चर्य, हर्ष, घृणा, शोक हा सगळ्याची भावाची अभिव्यक्ती होऊन जात आहे. आता इथे तुम्ही त्याचं बघणार इथे की विस्मयवाचक वाक्यामध्ये आहा, ओह, हो आणि हा जे चिन्ह आहे त्यांना म्हणतात आपण विस्मयवाचक वाक्य. बघा, आहा, कैसी सुंदर कार है, किती खूप छान कार आहे. तर याप्रमाणे ओ, ये नाना की लडकी मैना है आणि हा नानाची लडकी मैने आहे. हाय, बेचारा गिरपडा, हाय, बेचारा गिरपडा. तर याबद्दल इथे तुम्ही असा यांचा चिन्ह पण बघणार आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. आता आपण पाहणार आहे 6वा. काय आहे 6वा? संकेतवाचक. काय आहे? संकेतवाचक वाक्य. इन वाक्यों में एक काम का होना दूसरे पर निर्भर होता है. या वाक्यातून एकाचे काम आहे ते दुसऱ्यावर निर्भर होऊन जात आहे. तर कसं आहे ते आता आपण बघणार आहे. बघा इथे, यदि तुम गाओगे तो मैं भी गाऊंगा. यदि तुम्ही काम करणार तर मी पण काम करणार आहे. म्हणजे की तुम्ही गाणार आहेत तरी मी पण गाणार आहे. तर याप्रमाणे असंही परिवर्तन होऊन जात आहे. ख बघा, जब तुम चलोगे तब मैं भी चलेंगे. जेव्हा तुम्ही चालणार आहे तेव्हा मी पण चालणार आहे. तर याप्रमाणे असंही दिलेले जात आहे. आता आपण ग बघणार. जब तक शोर होगा नींद नहीं आएगी. जेव्हापर्यंत शोर होणार तेव्हापर्यंत मला नींद नाही येणार. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण 7वा बघणार इच्छावाचक वाक्य. काय आहे? इच्छावाचक वाक्य म्हणजे आपली इच्छा जे करते ते. नीटप्रमाणे ऐकून घ्या. इन वाक्यों में कर्ता की इच्छा, कामना, आशा अथवा आशीर्वाद व्यक्त किया जाता है. या वाक्यातून कर्ता यांची इच्छा, कामना, आशा अथवा आशीर्वाद हा सगळं व्यक्त करून जात आहे. जसं पहिलं इथे बघणार, प्रभू हर काम में आपकी सहायता करे. ईश्वर म्हणजे देवा सगळं कामाला तुमची सहायता करणार आहे किंवा तुमची मदत करणार आहे. दुसरा, तुम अपने उद्देश्य में सफल रहो. तुम्ही तुमच्या उद्देशावर सफल राहा. तर याप्रमाणे तिसरा, वे अवश्य चाहते थे की उर्दू फारसी सीख लो. ते अवश्य ते चाहत होतं की मी उर्दू फारसी शिकून घ्या. तर याप्रमाणे तुम्ही इथे बघणार की इच्छावाचक वाक्य कशा प्रमाणे दिलेले जात आहे आणि त्यांची परिभाषा किंवा त्यांचे प्रकार आणि त्यांचं उदाहरण आपण पाहिलेले आहेत. आता आपण पाहणार 8वा संदेहवाचक वाक्य. काय आहे? संदेहवाचक वाक्य. इन वाक्यों में कार्य के होने अथवा करने के लिए संदेह प्रकट किया जाता है. या वाक्यातून कार्यातून होणाऱ्या किंवा घेणारा हा संदेह प्रकट करून जात आहे त्यांना आपण संदेहवाचक वाक्य असंही म्हणतं. जसं इथे पहिला बघा, शायद मोहन विद्यालय पहुंच गया होगा. तर म्हणजे संदेह करत आहे की शायद मोहन हा जे शाळामध्ये पोहोचलेला आहे. तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार की इथे संदेह जे करते त्यांना आपण म्हणतात संदेहवाचक वाक्य. क, मुझे लगता है बरसात होगी. मला असं वाटत आहे की बरसात होणार आहे. तर याप्रमाणे वाटत आहेत तर झालेला आहेत का? नाही. तर हा संदेह करत आहे. हो सकता है परीक्षा टल जाए. मला असं वाटत आहे की परीक्षा टाळणार आहे. तर याप्रमाणे इथे संदेह दिलेले आहे. तर यांना आपण संदेहवाचक वाक्य असंही म्हणतं. कळलं? हो. तर अजून काय आहे? आता इथे बघा, अर्थ की दृष्टि से निम्नलिखित वाक्य का रूपांतरण कोष्टक में अंकित निर्देश के अनुसार कीजिए. इथे मी तुमचा वाक्याचा रूपांतरण करण्याचं आहे. तर पहिला, धोनी विश्व की सफलता कप्तान है. धोनी हा विश्वाच्या सफलतेत कप्तान आहे. तर यांना प्रश्नार्थक वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. दुसरा, विराट को कौन हरा पाया. विराट यांना कोणी हरा पावले आहे का? नाही. तर यांना आपण म्हणतात निषेधार्थक वाक्यामध्ये रूपांतरण करायचे किंवा परिवर्तन करायचं आहे. ग, शिखर धवन सबसे आक्रमक बल्लेबाज है. शिखर धवन हा सगळं मोठा आक्रमक बल्लेबाज आहे. तर यांचे आहे इच्छार्थक वाक्य. काय आहे? इच्छार्थक वाक्य आहे. आता घ बघा, राहुल द्रविड को दीवार क्यों कहा जाता है. राहुल द्रविड यांना दीवार कसा म्हणतात. तर याप्रमाणे यांना आपण विधार्थन वाक्यामध्ये परिवर्तन करायचं आहे. ड, धोनीने बहुत जबरदस्त छक्का मारा. तर यांना विस्मयादिबोधक चे वाक्यातून रूपांतरण करायचं आहे.
आता आपण बघणार आज बरसात के कारण मैच नहीं होगा संधितार्थक वाक्य में. तर याचं उत्तर मी इथे खाली दिलेले आहे, तर नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि करून घ्या. पहिला काय, क्या धोनी विश्व का सफलतम कप्तान है? का धोनी विश्वच्या सफलतम कप्तान आहेत का? प्रश्नार्थक वाक्य. दुसरा, विराट को कोई नहीं हरा पाया. विराट यांना कोणीही नाही हरवला. ग, का शिखर धवन सबसे आक्रमक बल्लेबाज बने? का शिखर धवन सगळं मोठा आक्रमक बल्लेबाज बनणार आहेत का? असं. ग, राहुल द्रविड़ को दीवार कहा जाता है. राहुल द्रविड़ यांना दीवार कहा जाता है. ड, वाह धोनी क्या जबरदस्त छक्का मारा. धोनीने खूपच चांगल्या प्रमाणे छक्का मारलेला आहे. च, शायद आज बरसात के कारण मैच नहीं होगा. शायद आज बरसात बद्दल आज मॅच नाही होणार. तर याप्रमाणे इथे असंही दिले जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. बघा, अजून काही प्रश्न किंवा उत्तरे दिलेली आहे. निम्नलिखित वाक्य के अर्थ की दृष्टीचे प्रकार बताइए. आता तुम्हाला अर्थच्या दृष्टीचे प्रकार सांगायचा आहे. पहिला आहे कितना सुंदर मंदिर है. हा कोणचा आहे, इथे तुम्हाला चिन्ह दिलेलं आहे, त्याबद्दलही तुम्हाला जाणून पाहिजे. दूसरा, उसने स्नान नहीं किया. तिने स्नान नहीं केले. तीसरा, क्या सुहाना मौसम है. चौथा, यहाँ से हट जाओ. पांचवा, आहा कितनी सुंदर दृश्य है. इधर च, कल कौन जा रहा है. छ, आहा गांव की बात कुछ और है. ज, अब बैठकर खाओ. झ, यदि वह मुझसे मिल लेती तो उसकी दुर्गति न होती. य, अगर वो आया तो मैं बात करूंगा. आणि इथे यदि वह परिश्रम करता तो अवश्य सफल हो जाता. आणि इथे ठ, आओ बाजार से दवा ले आओ. तर याप्रमाणे इथे जे अर्थाचे दृष्टीचे प्रकार दिलेले आहे त्यांचं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आणि इथे बघा, ड, मैं तुम्हारी बीमारी का इलाज जानता हूँ. ड, अरे आपकी शादी हो गई. आणि न, कोण गा रहा है. तर याबद्दल इथे मी तुम्हाला उत्तर दिलेले आहे. जसं पहिलं आहे विस्मयादी बोधक, दुसरा आहे निषेधात्मक आणि तिसरा आहे विस्मयादी बोधक आणि इथे चौथा जे आहे आज्ञाबोधक आणि इथे विस्मयादी बोधक, प्रश्नवाचक आणि इथे पण विस्मयादी बोधक आणि इथे आज्ञाबोधक आणि इथे संकेतवाचक आणि इथे पण संकेतवाचक, इथे संकेतवाचक आणि इथे आज्ञावार्थक, विधानार्थक, विस्मयादिबोधक आणि प्रश्नवाचक. तर याप्रमाणे इथे मी काही प्रश्न किंवा उत्तरे दिलेले आहे आणि त्यांचं उत्तर पण दिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. तर आज आम्ही काय शिकलो, आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे अर्थाचे दृष्टीचे यांचे प्रकार पाहिले, त्यांचे उदाहरण पाहिले आणि त्यांची परिभाषा पाहिले. तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि लिहून घ्या. कळलं? धन्यवाद.